सज्ज झाले. तुम्हाला आम्ही विश्रांती दिली असं नाहीये की विश्रांती दिली नाही असं. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूने सचिनला पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय भूपेशला. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. काही कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. भोपोली प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मादेयाळी, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून ओळखली जाते ही स्पर्धा. प्रत्येक जण ही स्पर्धा कधी येईल आणि त्यानंतर मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त एक स्पर्धा आपण पाहतोय. ती सुद्धा 26 जानेवारीला 37व्या वर्षाच्या आहे. जे सुदामजी पाटील साहेब आम्हाला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून जे खेळण्याचं कार्य केलं जात आहे. आणि बंटी सर असतील, म्हणजे प्रत्येकानं या स्पर्धेकरिता सहकार्य केलं गेलंय. चला दोन संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या वतीनं ऍज अ कॉमेंटेटर्स शुभेच्छा देतोय आम्ही दोन संघांना. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असतील. जर विचार केला गेला तर सामना फायनलचा आहे आणि दोन संघ कडवी झुंज, कडवा संघर्ष, कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुमित गोलंदाजी ट्रॅक झाला सज्ज, पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला मिळेल. त्याच्या विपक्षात फलंदाजी करताना सचिन रहाणेला आपण पाहतोय. पहिला चेंडू येईल, पहिला चेंडू. फटका चांगला सजवला आहे. इनफिल्डला क्लिअर केलंय कटच्या स्वरूपात. भाग मिल्का भागची आठवण करून देतोय. दोन क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करतायत आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतील की 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात आणि या दुहेरीने मात्र धावसंख्या आता 2 या आकड्यावर पोहोचली जाते. पंचांना विनंती करतो की 20 मिनिटांमध्ये अॅक्युरेट. थांबा थांबा 1 मिनिट. आम्ही इकडे करतो 1 मिनिट खेळ थांबवा. येस, इट इज अ 4 रन्स. 4 धावा आहेत. थँक्यू थँक्यू. बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर गणेशजी चिप्पा त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस पाहू शकाल क्षेत्ररक्षक तिकडे आहे. धावचा जोखीम घेतलेला नाहीये. बघा ही जोखीम खूप महत्वाची असते. जी तेजस योद्धानं जोखीम 2दा घेतलं, नाणेफेक जिंकली गेली. मी तर म्हणेन तुमचा संघ हरला ना, ती नाणेफेकीमुळे हरलाय. कारण एकदा तुम्हाला शर्कन घडली होती की पुन्हा तीच चुकी तुम्ही केली, मग त्या चुकीला माफी नाहीये. अरुण गवळी खूप सुंदर म्हणतात ना की चुकी झाली ना त्या चुकीला माफी नाहीये. आता बसले डगआउटला. त्यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक धावाली. एकेरी सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 5 या आकड्यावर. बघा डगआउट मधने सांगत असतील की हा फायनलचा सामना आम्ही खेळलो गेलो असतो, परंतु आमच्याकडनं चुकी झाली आणि त्या चुकीला आता माफीच नाहीये. ते झालं नव्यानं पुन्हा सुरुवात करा आणि पुढच्या वर्षी फायनल मध्ये प्रवेश करा. धावसंख्या आली आहे ती जवळजवळ पाहायला मिळते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन टू द बोर्ड्स. 3 चेंडूंचा खेळ झाला. 5 षटकांचा सामना. बी फास्ट, थोडीशी घाई करा. येस, गणेशजी चिप्पा प्रति 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले गेले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. गणेशजी चिप्पात 500 रुपये लावले. 3 षटकार फक्त ठोकायचे आहेत. 3 चेंडूवर 3 बॅक टू बॅक. यावेळेस बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं केलंय. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर येते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन टू द बोर्ड. 20 मिनिटांमध्ये ना पंच एक इनिंग समाप्त झाली पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. 20 मिनिटांमध्ये पहिल्या 4 षटकं झाली पाहिजे. 5 मिनिटं एक्स्ट्रा गेली चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये. 6 धावा स्कोर कार्डवर आल्यात. काही चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भोपोलीकरांची मानाची सन्मानाची स्पर्धा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळलाय. कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे. जोखीम घेऊ नका. जोखीम घ्याल तर विकेट जाईल. निर्धाव चेंडू आला. चेंडू फेकून झाले. या षटकातील जवळ 5. शेवटचा चेंडू एक हाताळावा लागेल. गोलंदाज मिस्टर सुमित सुतारला. सुमित सुतारनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कारण जर विचार केला गेला तर धावा फक्त आणि फक्त 5 चेंडूवर त्यानं खर्च केला ते 6.
म्हणजे चांगली गोलंदाजी त्याच्याकडे पाहायला मिळते या. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये कटोती केली या, काही गरज नव्हती. पंच वाईट जेव्हा द्याल ना तेव्हा आमच्याकडे बघा आणि आम्हाला इशारा सुद्धा करा. येस, तर फायनलचा सामना आहे ना, मग इश्यू नको आहेत. लेग बाईज असेल ती दाखवा, बॅटच्या साह्याने असं दाखवू नका, आम्ही समजून जाऊ. बाईज असेल ते दाखवा. महिला वर्गाने जर चांगला शब्द आमच्याकडे आहे ते आम्हाला थांबून ठेवावा लागतात शब्द. धावसंख्या पाहू शकाल 7 या आकड्यावर आहे. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, कटचा फटका, दमदार फटका, चेंडू सीमारेषा पार आला. A1 क्वालिटीचा भोपोली प्रीमियर लीग चौकार 4. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड झाली आहे 11. 11 रन्स ऑन टू द बॉल्स. कुठल्या प्रकारचा गडी बाद नाहीये. मारतो या थँक्यू. नो टीम मीटिंग. पंचांना विनंती करतो की 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं कंप्लीट झाली नाहीयेत ना तर पॅनलाइज करा, दंडात्मक कारवाई करा, तेव्हा शिस्त लागेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल मिस्टर सुधाकर मोरे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवर ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळेल. सुधाकर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 तरी धावा तुम्हाला जोडाव्या लागतील कारण पर्याय नाहीयेत. खूप चांगली स्पर्धा. या भोपोली करंडकावर कोणाचं नाव कोरलं जाईल, कोणाच्या गुरुनाथ मडवीच्या घरामध्ये जाईल की मिलिंद मोरेच्या घरामध्ये ही ट्रॉफी जाईल ते पाहावं लागेल. ही झुंज आहे ना ती विजेत्यासाठी की या भोपोलीचे दादा संघ कोण आहेत, हे 2 संघ, त्यामधला अंतिम दादा संघ कोण ठरेल ते पाहावं लागेल. सुधाकर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पंचांना विनंती करतो बघा, जवळजवळ 1.5 मिनिटं आताच वाया गेला. दंड द्या तुम्ही, काही पर्याय नाही ते. जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना सैल सोडाल ना की मग ते डोक्यावर बसतील. सुधाकर पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळलंय आणि धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन टू द बोर्ड. खराब चेंडू, लेग बाहेरचा चेंडू होता. यावर पंचांचे संकेत व्हाईट प्लस बाईच्या स्वरूपात 1 म्हणजे 2 धावा येतील आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 13 या आकड्यावर. फास्ट थोडीशी घाई करा कारण जवळजवळ वाजले जातात 5 वाजून 10 मिनिटं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय गायकर गुहीर जे मेजर आहेत त्याच्या प्रति षटकाराकरिता गुरु तुझ्या टीमला आहेत ना फक्त. हा, गुरुनाथच्या टीमला संजयजी गायकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय प्रति षटकाराकरिता. पैसे तेवढे आमच्यापर्यंत जमा करून ठेवा, जाताना आमच्या बोकांडी येतील. मेगा फायनल कुठे टाकला दोन्ही संघांकरिता. येस, यावेळेस पिकअप स्ट्रोक सिक्कर धवन कॉपी बुक स्टाईलला वाटत छेल. वाट कॅच दर्जेदार खेळ टिपलाय. खेळला पूर्ण विराम. खाली कर, लहान कर, पाटील लाईव्ह आहे त्याचे खाली कर. अरे पाटील रस्ता लोक आहे बघ. हा, त्याचे खाली टाक. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आपल्याला मिस्टर नयन धापसी. धावसंख्या जर विचार केला गेला 13 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. नयन आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नयन चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक घरचा एक माणूस तरी या स्पर्धेकरिता जोडला गेलाय, ही आनंदाची बाब आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केली होती कटोती. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर नाहीये. 2 धावा आल्या. त्या दुहेरीनं धावसंख्या स्कोर कार्ड पाहायला मिळेल 15 या आकड्यावर.
15 रन्स ऑन टू द बोर्ड. 15 धावा झाल्यात. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवू नका मित्रांनो. आळस म्हणून जर तुम्ही क्रिकेट खेळाल ना तर क्रिकेट आयुष्यात तुम्हाला कधीच सक्सेस होऊन देणार नाहीये. एन्जॉय म्हणून क्रिकेट खेळा. तुम्हाला आनंद म्हणून क्रिकेट खेळलात ना की अजून आनंद तुम्हाला मिळेल. म्हणून एन्जॉय म्हणून क्रिकेट नेहमी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं असतं. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे का? यस. आणि त्यानं चेंडू केलाय पुश. खराब क्षेत्ररक्षण. बघा काय काय घडतं एकाच चेंडूवर. चांगला चेंडू होता, फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा अजून ऍड केल्या जातील आणि दुहेरी धावेनं धावसंख्या स्कोर कार्डवर आली 30-17 या आकड्यावर. या षटकाचा जर विचार केला गेला किती चेंडू फेकून झाले तर उत्तर येईल की 3 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले गेलेत सुधाकरनं आणि 6 धावा त्यावर त्यानं खर्च केल्यात. पहिलं षटक थोडंसं महागडं 11 धावांचं आलं होतं. त्यानंतर मात्र हे षटक 3 चेंडूमध्ये 6 धावा या खर्च केल्यात मिस्टर सुधाकर मोरे. बॅटची एज आवाज इथपर्यंत पोहोचला आणि नयनच्या खेळीला येईल पूर्ण विराम. नयन बॅक टू द डगआउट तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. प्रति षटकाराकरिता चिन्मयी विनोद रहाणे हिच्या माध्यमातून प्रति षटकाराकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जेवढे षटकार दोन्ही टीम करीत आहेत जेवढे षटकार मारा प्रति षटकार 200च्या सरासरीनं ते पैसे घेऊन जा. चिन्मयी विनोद रहाणेच्या माध्यमातून प्रति षटकाराकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज. हो एक्सलंट मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग. येस बॅक टू बॅक. पुन्हा ये झाली दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. आता संकट आली आहेत ती मात्र गुरु फायटर्स या संघासमोर. तन्मय गेला. येस वंडर बॉय तन्मय बॅक टू द डगआउट. सर्वात शिकना प्लेअर मैदानाच्या बाहेर जाईल आता. आल्या आल्या मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची एज घेतली. यष्ट्यांच्या मागे आकाशनं कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. विकेटचं पतन. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय ऋतिक पराड. आज खेळ करावा लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. फायनलचा हा दिवस आहे आणि फायनलचा हा सामना आहे. आता इथनं खेळी अशी करशील ना की 365 दिवस त्या खेळीला तू विसरणार नाहीयेस. अशी खेळी तुला करावी लागेल. गोलंदाज सुधाकरनं ते कार्य केलंय कारण धावा जर पाहिल्या गेल्या या षटकामध्ये 2 गडी त्यानं बाद केली आहेत आणि 6 धावा खर्च केल्या. शेवटचा एक चेंडू असावा आय थिंक आणि शेवटचा एक चेंडू. यस प्रवीण मोरे यांच्या माध्यमातून सुधाकर मोरे आपल्याकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. लेफ्टच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे संकेत. एस सिटीज व्हाईट बॉल. एक धावेची जीएसटी लागली जाईल मोदी साहेबांच्या भाषेमध्ये आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकर पाहायला मिळेल ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन टू द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्या त्या धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रवीणजी मोरे यांच्या माध्यमातून सुधाकर मोरेला 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. फुलटॉस चेंडू. डीपर क्षेत्ररक्षक तिकडे आहे तैनात. त्यानं केलेलं नाहीये चुकी. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल. षटक कंप्लीट होईल. ते 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आली 19. थँक्यू. आणि बघा पैसे लावलेत ना आता बाळू मोरेनं पण लावलेत 250 रुपये. 250 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय सुधाकर मोरेला. हे जे षटक हाताळलं होतं सामना झाला ना की घेऊन जायचंय. सुमित पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 11 धावा पहिल्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्यात. या वेळेस लेक्स्टनच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे संकेत. येस सिटीज व्हाईट बॉल. एक धाव अजून ऍड केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकर पाहायला मिळेल ती जवळजवळ 20 या आकड्यावर. बघा तिकडे 500 लावले होते षटकारला आणि लगेच बालू मोरेने विचार केला 250 दिले. बालू मोरे ते शेठ लोकांची कामं आहेत. दुसऱ्याचा बंगला बघायचा ना आपल्या झोपडीला आग लावायची. जाऊ दे बाबा ठेवला रात्रीला आपल्याला संध्याकाळी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस एक धाव अजून ऍड केली जाईल.
एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळेल 21 रन्स ऑन टू द बोर्ड्स. 21 धावा झाल्या. थोडीशी ना मैदानाच्या आतमध्ये शांतता का निर्माण झाली आहे, खरं षटकार चौकार येत नाहीये. रसिक मायबाप प्रेक्षक कशासाठी इथपर्यंत थांबले गेलेत की एक आतिषबाजी इनिंग पाहायला त्यांना मिळेल का. फटका सजवलाय आणि यावेळेस मात्र बघा पैशाची कमाल. चेंडू सीमारेषा पार. म्हटला होता आला नाहीये षटकार, आलाय. चिन्मयी विनोद राणेच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज या षटकाराकरिता आलाय. भूपेश तरी करिता तुषार तरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि संजयजी गायकर प्रति षटकाराकरिता जे पोलीस आहेत गोहिरचे त्यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा मी म्हटलं होतं की प्रेक्षक राजा खुश नाहीये. येईल दोन्ही खेम्यामधनं षटकार चौकार येतील, मॅच बनेल असं नाहीये. मॅच वन साइड गेली. यावेळेस थोडासा प्रेशर 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 प्रेशर. बघा प्रेशर एकदा आला ना की सिटी वाजली जाते. ते कुकर असू दे का क्रिकेट असू दे, प्रेशर आलाय तर षटकार ठोकल्यानंतर प्रेशर त्यानं घेतलाय आणि यावेळेस वाईटचा इशारा आलाय. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतीये 28. महेंद्र मडवी यांच्या माध्यमातून भूपेश करिता 200 रुपयाचं पारितोषिक आणि यावेळेस मात्र अजून एक षटकार. बघा पैशांची किती कमाल केली मी सांगेन तुम्हाला या चेंडू नंतर. महेंद्रजी गायकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि संजयजी गायकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहतोय. यस त्यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वाईटचा इशारा पुन्हा एकदा येईल. एकदा वाजून आली. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर लागली गेली आहे 35 सॉरी. यस आदिवासी जी समाजाचा टुर्नामेंट होत आहेत राकेशजी धुमाडा एक अप्रतिम समालोचक सुद्धा पाहायला मिळतात, ऑर्गनायझर सुद्धा पाहायला मिळतात. राकेशजी धुमाडा विनंती करतो की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. काय आहे 1 बाउंस चौकार 4. थँक्यू सो मच राकेशजी धुमाडा साहेब. अप्रतिम मासवण विभाग आदिवासी प्रीमियर लीग यशस्वी करून दाखवण्याचं कार्य ज्यानं केलं गेलं. एक अप्रतिम व्यक्तिमत्व, नेहमी सातत्यानं खूप सुंदर व्यक्तिमत्व इथपर्यंत पोहोचले. राकेशजी धुमाडा विनंती करतो की सन्मानानं क्रीडा मंचावर या. आणि धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 39. प्रणित भानुशेली यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यावेळेस चांगला चेंडू भूपेशला ते पारितोषिक पाहायला मिळते. भूपेशच्या बॅट मधनं भूपेशनं कमाई केली आहे, चांगली कमाई केली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते किती 39. मी म्हटलं होतं ना की नीरव शांतता मैदानाच्या आतमध्ये आले. ती वादळ येण्यापूर्वीची शांतता होती. हे वादळ राहू द्या. ह्याची जर सुनामी आली ना तर सामना निघून जाईल. भाविक सुपरस्टार यावेळेस प्रेशर पुन्हा एकदा घेतलाय. वाईटचा इशारा पुन्हा एकदा आलाय. एक धावेनंतर धावसंख्या धावपळकार पाहायला मिळते ती 40 या आकड्यावर. बघा असं वाटलं होतं 2 षटकांमध्ये की धावा कमी आल्यात, परंतु या षटकामध्ये किती धावा आल्यात प्रश्न केला तर उत्तर येईल की जवळजवळ धावा आल्यात 21 धावा आल्यात. आणि चेंडू किती फेकून झालेत 5. म्हणजे एक चेंडू अजून सुद्धा बॅलन्स आणि 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात या षटकामध्ये. ओ एक्सलंट, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग. षटक क्रमांक कंप्लीट होताना पाहायला मिळेल 3 षटकांचा खेळ झालाय आणि गडी बाद झाले गेले ते 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 40 या आकड्यावर. एक छोटीशी धून ऐकूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भोपोली प्रीमियर लीग 20-25.
येस राकेशजी धुमाडा एक अप्रतिम व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने क्रिकेटवर अफाट ज्यांचं प्रेम पाहायला मिळतंय आणि एक सुंदर अतिशय गोड मनुष्य आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्तीच्या दुनियेत राजा माणूस म्हणून त्यांची खाती पाहायला मिळतीये. या कार्यक्रमाचे विकी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राकेशजी धुमाडा यांचा उचित सन्मान आपण करावायचा. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे राकेशजी धुमाडा साहेबांकरता, कारण एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळेल. कॅमेरामॅन विनंती असेल की कॅमेरा वर्क इकडे थोडा करायचा आहे. एक धाव काढली आहे, एकेरी धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळतीये. ती जवळजवळ 41 आकड्यावर राकेशजी धुमाडा साहेब आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचा मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान होताना पाहायला मिळेल आपल्याला. राहू दे दिसणार ना तिकडे. वाईटचा इशारा आला आणि एक धावीनंतर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 42. 42 रन्स ऑन टू द बोर्ड्स. किती हाईट होता आजच्या दिवसामध्ये? 61 धावा या मैदानावर हाय स्कोर होता आणि तो ब्रेक केला जाईल का? या वेळेस हलक्या हाताने खेळलाय. थर्डमॅनच्या रिझन मध्ये शॉट, थर्डमॅनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव कंप्लीट होईल आणि एकेरी धावीने धावसंख्या स्कोर कार्ड पाहायला मिळेल 43 रन्स ऑन टू द बोर्ड. 43 धावा झाल्यात. येणारे अजून सुद्धा इथनं चेंडू बॅलन्स राहिले गेले 10 चेंडू मध्ये जर 20 धावा आल्या तर ज्या 61 धावा आहेत ना आजच्या दिवसातील टॉप, त्या मात्र ब्रेक केल्या जातील. काय सज्ज झालाय. ओ हो, अप्रतिम चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. अचानक उचली घेतली चेंडून आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला होता. अविनाश मोरेच्या माध्यमातून आकाश जर प्रत्येक विकेट घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रति विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे चिकनचा भाव वाढवणार हो. 500 इकडे लावणार, वसूल तिकडनं करणार. अशी कामगिरी आहे बाबा. या वेळेस बघा काय चेंडू उडला नाहीये. पहिला चेंडू बाउन्स झाला आणि यावेळेस चेंडूने उचली घेतलेली नाहीये. सेकंड टप्पा पडलाय क्रीजवरच, तर हा नो चेंडू असेल. एक धाव अजून येईल. 44 धावा. येणारा चेंडू सर फ्रीट असेल का? फ्रीट. येणारा चेंडू फ्रीट. नो चेंडू कुठल्याही स्वरूपात पडू द्या, मग त्याला दंडात्मक कारवाई. फ्रीट. येणारा चेंडू फ्रीट. उघडा डोळे बघा नीट. समोर आलाय ना फ्रीट. ओ यावेळेस बाउन्सरचा मारा. वाईटचा इशारा येईल. तर ओव्हर फॉर दी वन बाउन्स अगोदर झाला होता. सेकंड अटेम्प्ट केला आणि त्यावर पुन्हा दंडात्मक कारवाई दिली. फ्रीट जारी आहे. एकदा अजून येले. एकडे धावेन धावसंख्या धावपलकावर आली आहे 45. 45 रन्स ऑन टू द बोर्ड. फ्रीट चालू आहे. फ्रीट जारी आहे. हा असाच एक ठिकाणी मॅचला गेलो होतो. फ्रीटचा चेंडू त्यावर जल्लोष केला. आता विकेट जाईल. रनआउटची विकेट आहे फ्रीटच्या चेंडूवर. कोणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागेल, आत्महत्या करावी लागेल. विकेटचं पतन झालं. एक धाव काढली आहे आणि धावसंख्या लागली आहे ती जवळजवळ 46 आकड्यावर. 46 धावा झाल्यात. एक छोटीशी धून. थँक्यू सो मच आदरणीय सन्माननीय राकेशजी धुमाडा साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 1000 रुपयाची देणगी. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत त्यांच्याकरिता. चेंडू फेकून झाले या षटकातील किती? 4 चेंडू फेकून झाले. 4 धावसंख्या किती झाली आहे तर जवळजवळ 46 आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. या वेळेस डीजे वाले तुमच्यावर एक आहे, ते तुमच्यावर सांगेन. चेंडू नंतर तुमच्यावर पोहोचवेल. ती गाणी तुम्ही चांगली लावत नाही ना, त्याच्यावर सुद्धा आहेत आमच्याकडे टोल्स. येस, कारण काय माहितीये का, एकदा हुंडा घेतला ना की बायको काली असते ना तरी संसार करावा लागतो. कारण तुम्हाला हुंडा दिलाय, मग तुम्हाला संसार करावा लागेल. गाणी चांगली वाजवावी लागतील. एक धाव अजून ऍड केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 48. 48 रन्स ऑन टू द बोर्ड. पर्याय नाहीये त्याला. यावेळेस चांगला फटका, टक आवाज, सुंदर स्वीट साऊंड. चेंडू सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. चिन्मयी विनोदजी राणे मॅडम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आला आणि तदनंतर मात्र
संजयजी गायकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि सुभाषजी पराड यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज वडिलांकडनं. आणि या षटकाराच्या मदतीनं षटक कंप्लीट झाले ते 4 आणि धावसंख्या किती झाली आहे तर जवळजवळ येते 54 या आकड्यावर. या डीजे शेवटचा षटक हाताळण्याकरिता 54 धावा झाल्यात. 61 धावा आजच्या दिवसातील टॉप स्कोर आहे एका टीमचा. आणि त्या टीमला ब्रेक केला जाईल का? 61 धावा केल्या गेल्या होत्या तर टीम मिलिंद यस या टीमने केल्या होत्या. भाविक सुपरस्टार संघानं 61 धावा यांना केल्या होत्या. ते केल्या होत्या तेजस योद्धाच्या विपक्षात. विशाल आता धावसंख्या 54 या आकड्यावर आहे. आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आलाय. फोर्थ विकेटने गोलंदाजी करेल विशाल. गुरुमडवी विकेट दिली आहे गुरुना. त्याला माहिती आहे की माझं काम नाहीये मैदानाच्या बाहेर, मी जाईन नवीन चेहरा मैदानाच्या आतमध्ये पाठवून. विकेटचं पतन. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. जयेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आपल्याला. ऋतिक पराड यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे सुमित, त्यानं केली आहे थोडीशी चुकी. येस निखिल मुकणे आणि अविनाश मोरे. जर ऋतिक पराड षटकारांची हॅट्रिक लावली गेली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गणेशजी चिप्पा त्यांच्या माध्यमातून 500 रुपये लावता तर पैसे पण द्या बाबा, ते आमच्या बोकांडे येतील कारण अनाउन्समेंट आम्ही करतोय, हे आम्हाला पकडणार. फटका चांगला, काय वेट केलाय, जीवाची आकांक्षा केली, चेंडूला पुश केलं. ज्या पद्धतीने व्हॉलीबॉल आपण खेळतोय, ज्या पद्धतीने चेंडूला पुश केलं जातं त्या पद्धतीने करण्याचं कार्य केलंय. दुहेरी धाव कन्वर्ट होईल. दुहेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळेल ती जवळजवळ 58. राकेशजी धुमाडा पाहत आहेत की या विभागामधल्या खेळाडूंचा खेळ त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहत आहेत. एक उत्कृष्ट कॉमेंटेटर ते सुद्धा आहेत या पालघर विभागामध्ये, त्यांचं सुद्धा नाव आहे. मासवांची ती स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेकरिता दशरथजी पाटील गोटे अंपायर्स यावर्षी जे पाहायला मिळाली होती ते ऑर्गनायझर राकेशजी धुमाडा स्वतः इथपर्यंत पोहोचले गेलेत. कलात्मक दोघांना सुद्धा एकत्र आणण्याचं कार्य त्यानं केलंय. फटका यावेळेस थोडासा फसलाय, बॅटची टॉपेज आहे. एसटीच्या मागे एसटी रक्षक स्वतः तिथपर्यंत पोहोचलाय. 2 धावा कन्वर्ट झाल्यात आणि दुहेरीनं धावसंख्या फलकावर पाहायला मिळतीये 60. अजून सुद्धा या षटकातील चेंडू शिल्लक राहिले गेले 2, म्हणजे 61 धावा आजच्या दिवसाच्या होताना त्या क्रॉस केल्या जातील. मिलिंद मोरे थोडंसं टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. का नाहीये, कारण धावा एक्स्ट्रा झाल्या ना की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा सहजासहजी होत नाहीयेत. फटका चांगला, डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, परंतु चेंडू पडल्यानंतर सापडणार सुद्धा नाहीये. चौकार आलाय. आजच्या दिवसातील हाय स्कोर. एकदा डगआउटला टाळ्या होऊ द्या, क्या बात आहे. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आली आहे 64. 64 धावा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल मिस्टर विशाल. स्लोवर चेंडू, खेळपट्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांची दंडात्मक कारवाई येईल आणि 1 धाव येईल. खेळपट्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, पडलाय त्या बाजूनं. येस, व्हाईटचा इशारा आहे. नो चेंडू दिला जात नाहीये. व्हाईट आलाय आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 65 या आकड्यावर. 65 रन्स ऑन टू द बोर्ड. फायनल आहे कारण समोरच्या संघाकडे बॅटिंग आहे. या धावा चेस सुद्धा होतील. प्रेक्षक राजाला वाटलं की धावा जास्त झाल्यात, परंतु भाविक
सुपरस्टार संघाकडनं या धावा चेस सुद्धा केल्या जातील. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय पंचांच्या रिझन मध्ये. स्क्वेअर लेग पंच आहे त्या रिझन मध्ये चेंडू गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक धाव आली आहे. पूर्वार्ध संपलाय आणि एका इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर आली आहे 67. 67 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू आणि विजय करता 67 धावा. टीम विनंती करतोय गुरु फायटर्स विना विलंब मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. प्रत्येक मॅचला आपल्याला वेळ जातोय. विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. एक छोटीशी विश्रांती घेऊया. 30 चेंडू आणि 67 धावा कशा पार केल्या जातील ते पाहूया. डीजेची धून ऐकूया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचूया. माझ्या हरी केला क्रिकेट क्रिकेट तुला बॉल पडली म्हणजे क्रिकेट माझ्या हरी केला क्रिकेट क्रिकेट तुला बॉल पडली म्हणजे क्रिकेट पाहू शकाल नय्यन 4 धावांची इनिंग केली गेली. सचिन 9 धावांची इनिंग केली आहे. भूपेशनं 18 धावा 7 चेंडू मध्ये घनाघाती प्रहार त्यानं केलं होतं. गुरुनं 8 धावा काढल्या. तन्मय मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला गेला होता. ऋतिकनं पारीला सांगलं होतं. 12 चेंडू मध्ये 15 धावांची इनिंग केली होती आणि जयेशला धाव करण्याचा मौका मिळाला नाहीये. अशा 65 धावा 66 धावा ह्या फलकावर तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. 67 धावा चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मिलिंद मोरे अँड कंपनी 2 बॅटर. भाविक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स पाठवा. ही कोणाकडे जाईल ट्रॉफी? हे करंडक कोणाकडे जाईल? तू काय सांगेल? ब्रेक संग द्यायला अंदाज तुला काय सांगितलं? शांत राहायचं फक्त करून कार्यक्रम. 2 फलंदाज आघाडीचे सलामीचे आरंभीचे प्रारंभीचे येताना पाहायला मिळतील. सुमित आणि अक्षय. बघा हे 2 फलंदाज जे आहेत ना, मागच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा काढल्या होत्या. तो गोलंदाज होता अजय दुमाडा. या 2 फलंदाजांना त्यावर प्रहार केला होता. म्हणजे बॅटिंग लाईन चांगली आहे परंतु धावा पण खूप आहेत ना. 67 धावा म्हणजे खूप झाल्यात. तर 30 चेंडू आणि विजय करता 67 धावांचं आव्हान हे पार करायचं आहे. आणि त्यामध्ये ऋतिक पराड गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळेल. चला बिफास सामना सुरू करायचा. पंचांना विनंती करतोय की सूर्याची किरण ना आता अस्ताला गेली आहेत. ही उद्या सकाळी पुन्हा येतील. हे सूर्याच्या किरणामध्ये जेवढा मॅच खेळवता येईल ना तेवढे खेळवा. कारण चेंडू शिल्लक राहिले गेले 30 आणि विजय करता धावा पाहिजे 67. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू आणि डायरेक्ट हिट असता तर फलंदाज बाद झाला असता. बघा षटकार चौकार ठोकावे लागतील. जे ठोकले होते भूपेशनं आणि ऋतिकनं ते तुम्हाला ठोकावे लागतील. आणि सुरुवात जी केली होती सचिन रहाणेनं चौकारानं सुरुवात केली होती आणि खऱ्या अर्थानं मॅचला तिथंच रंगत आली होती. पुन्हा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर ऋतिक पराड. घाई करायची प्लीज, या मॅचला घाई करायची. मग सबब आम्ही ऐकणार नाहीयेत. फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय परंतु स्टिकरला चेंडू आदळला गेला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. तिसरीसाठी पलटला जाईल का बॅटर्स? तर नाहीये. या दुहेरीवर त्यांना समाधान व्यक्त करावं लागेल. अकाउंट ओपन केलं जातंय. या दोन्ही आकड्यानं धावा जरी कठीण असल्या ना तरी सुद्धा त्या होतील. कारण क्रिकेट आहे ना, क्रिकेटमध्ये काही घडलं जातंय. पुन्हा सज्ज झालाय गोलंदाज. फटका फसलाय. बॅटची टॉप पेच घेतली आणि ऋतिक आहे म्हणजे चुकी नाहीये. विकेटचं पतन. बडी मछली जाल में. तुझी माझी भेट झाली मैदानावर नदीला तुझ माझे बसलीस कोणी आता न भेट
तुझे दिसते भारी मी पण हाय क्रिकेट लवर पोरी आदरणीय सन्माननीय साईनाथ रहाणे विनंती करतो की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचा. साईनाथजी रहाणे घाई करा, स्पीडअप करा गेम बाबा प्लीज. तर पर्याय नाहीये, अंधार एवढ्या लवकर होईल ना की कळणार पण नाहीये की अंधार एवढ्या लवकर झाला. आल्या आल्या मोठा फटका नाही जमणार, नाही जमणार. आल्या आल्या मोठा फटका, प्रेशर आला. एक एक निर्धाव चेंडू ना खूप लांब सामना निघून जातोय. तर जर विचार केला गेला तर धावसंख्या आपण पाहू शकाल जी सगळीच सीमित आणि स्थिर दोन्ही आकड्यावर थांबली आहे. तिथनं काय धावा वाढत नाहीये. विकेट गेला नंतर डॉट चेंडू आलाय. शॉर्ट चेंडू, पुलचा फटका, डिक्लर झोन मध्ये जाईल की चौकार जाईल. आणि महिला वर्गाच्या स्वागताकरता चेंडू निघून गेलाय. चौकार 4. चौकार आलाय तो मात्र अक्षयच्या बॅट मधनं आला आणि धावसंख्या लागली गेली 6. मॅच इथनं पण जमेल परंतु 2-3 षटकार हे खूप इम्पॉर्टंट आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर जेवढे चेंडू तुम्हाला ढकलता येतील ना तेवढे ढकला. लोअर फुलटॉस, चांगला चेंडू आणि त्यावर चांगलं कमबॅक केलंय. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि एकेरी षटकाच्या समाप्त एकेरी धावसंख्या आली 6 या आकड्यावर. आता विजया करता 61 धावा अजून हव्यात आणि चेंडू शिल्लक राहिले गेले 24 चेंडू आणि विजया करता 61 धावा म्हणजे तुम्हाला 15.25 च्या सरासरीनं प्रति षटक 15.25 च्या गतीनं या धावा तुम्हाला जमवायच्या. 24 चेंडू आणि 61 धावा. मुराद मडवी प्रत्येक मॅचला ना उशीर होतोय का? तुम्ही गोलंदाज निवडून ठेवत नाहीत कळत नाहीये. बघा रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा ना त्यांची घरची कामं सोडून हा खेळाचा आनंद घेण्याकरिता इथपर्यंत पोहोचले गेलेत. बघा प्रत्येक महिला वर्ग इथपर्यंत आली आहे. संध्याकाळी जेवण जाऊन त्यांना घरची कामं करायची आहेत. मग त्यांच्याकरिता का हा उशीर करायचा? कारण पहिल्यांदा या विभागामध्ये महिला सुद्धा मी पाहतोय. मी बऱ्याच ठिकाणी जातो तिकडे महिला वर्ग नसतोय पण आपल्या मत बागेत की महिला वर्ग आपला खेळ पाहण्याकरिता आलाय. मग त्यांना थोडं सहकार्य पाहिजे ना. दर्जेदार आदरणीय सन्माननीय सागरजी सोगळे, सिद्धार्थजी पाटील विनंती करतो की सन्मानानं आपण क्रीडा मंचावर यायचा. स्पर्धेकरिता जी बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपण पाहू शकाल ऋत्वी सागर सोगळे यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. सागर विनंती करतो की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचा आहे. तन्मय ट्रम्प कार्ड, पहिला चेंडू, वेगवान चेंडू. बघा ट्रम्प कार्ड आहे. जर विचार केला गेला ना तर जो संघ गुरु फायटर्स विजयाच्या दिशेने इथपर्यंत फायनलपर्यंत पोहोचलाय तर सर्वाधिक मेहनत जर कोणी केली असेल ना तर ती तन्मयचं नाव आहे आणि पहिल्या आघाडीचे 3-4 फलंदाजांचं नाव आहे. काय कमालीची गोलंदाजी केली जाते तन्मय, अप्रतिम. आज गोलंदाजीमध्ये चांगली धार दिली आहे, फलंदाजीमध्ये फुसका बॉम्ब, गोल्डन डकचा शिकार ठरला. वाईटचा इशारा येईल. पंच स्वेर मारा होताना पाहायला मिळतो. एकदा वाजून आली आहे. एकेरी धावून धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन टू द बोर्ड. येस मिलिंदजी पाटील आम्हाला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तन्मय पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय आपल्याला. ओहो यावेळेस घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई, मैं बल्ला लेके खड़ा था, गिने उड़ा के चली गई. विकेट का पतन ओडीजे का सुमधुर संगीत. अमित तरे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. अमित प्लीज इथपर्यंत पोहोच. संकटामध्ये सापडलाय संघ भाविक सुपरस्टार. कारण जर विचार केला गेला हे ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आहे. जेव्हा फलंदाजी होत नाहीये तेव्हा गोलंदाजी अप्रतिम करताना पाहायला मिळतोय. मी अगोदरच उल्लेख केला होता की टीम गुरु फायटरचा पाठीचा कणा जर कोण असेल ना तर तो तन्मय तरे.
नेक्स्ट बॅट्समन जो आलाय नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय तो नवनाथ. आठ धावा स्कोर कार्ड येताना पाहायला मिळतात. पुनश्च एकदा 7 धावा क्षमस्व असावं, 7 धावा झाल्यात. त्यावेळेस थोडासा रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळाला तन्मयच्या. वेगवान चेंडू आता येतो. जेव्हा बॅटिंग फ्लॉप होते ना तेव्हा बॉलिंग मध्ये सुधार आणतोय. बॉलिंग फ्लॉप होते ना तेव्हा संघ अडचणीत असतो, तिथनं मात्र बॅटिंग काढून देतोय. क्या बात आहे, ट्रम्प कार्ड. गेम चेंजर. यावेळेस पाहू शकाल क्षेत्ररक्षक तिकडे आहे रोहित. गेम चेंजरची ट्रॉफी सुद्धा आहे. त्या ट्रॉफीचा प्रबल दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळते आपल्याला. फटका चांगला आहे आणि या वेळेस मात्र फुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू. षटकार 6. या षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज येईल संजयजी गायकर आणि त्यानंतर मात्र चिन्मयी विनोद रहाणे हिच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज या षटकाराकरिता आलाय. प्रति षटकाराकरिता लावलंय. यावेळेस अजून एक मोठा हिट, परंतु जागा चुकीची आहे, जागा चुकीची आहे. चला मॅच बॉल द्या. रसिक मायबाप प्रेक्षक, आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक विनंती करतोय की चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचूया. षटक कंप्लीट झालं आणि 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतीये ती 16 आकड्यावर. विजय करता अजून धावा किती हव्या आहेत, कारण जर विचार केला गेला तर 18 चेंडू आणि विजय करता धावा जमवायच्या तुम्हाला 51. सॉरी, नेक्स्ट टाइम मी फोन करतो ना, ग्लोबल लगेच तुम्हाला कोणी काय थांब ना. फायनलची मॅच लवकर करतो, थांब. झाले चालू हो लवकर कॉल करतो. हो येईल. 18 चेंडू आणि विजय करता 51 धावेची गरज. फटका चांगला, फटका चांगला आणि चेंडू ओहो क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे. चांगला होता फटका, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे. थोडं दाये बाये झालं असतं तर काहीतरी झालं असतं. विजयाच्या समीत बघा गुरुनाथ मडवी काय कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. मिलिंद पाटील षटकारांचे हॅट्रिक मारले 3 चेंडूवर 3 षटकार. तर मिलिंद मोरे जर षटकारांची हॅट्रिक मारली गेली ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज वैष्णवी राणे मॅडमच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज येईल. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकायचे आहेत, बॅक टू बॅक. प्रयत्न तर केले जातील, पैसा आहे बाबा. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र दिशा बदलली गेली आहे आणि आता मात्र जवळजवळ या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. कुठल्या प्रकारची धाव नाही. 51 धावा अजून जमवायच्यात. चेंडू शिल्लक राहिले गेले 16 चेंडू आणि 51 धावेची गरज. आता औपचारिकता राहील का? इथं मॅच जर काढायची असेल तर स्कायला काहीतरी करावं लागेल, पर्याय उरलेले नाहीयेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बीट केलंय. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. 15 चेंडू आणि 51 धावा. आता सामना फसलाय. आता सामना जवळजवळ फसलाय. करंडकावर कोणाचं नाव लागेल ते काही मिनिटातच हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल.
बक्षीस समारंभ करायचा पुन्हा एक डॉट चेंडू आलाय. कमालीची बॉलिंग पाहायला मिळतीये. एक धाव अजून आली आहे. एकेरी दरम्यान धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती जवळ 17 या आकड्यावर. 50 धावा अजून जमवायच्या आहेत. येस प्रमोद सुतार याच्या माध्यमातून मिलिंद जर 6 चेंडूवर 6 षटकार मारलेस तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या वेळेस फटका चांगला अडीपूर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव कंप्लीट आहे. थोडस मात्र तिकडे फंबल झाली आणि या दुहेरी धावेने धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतीये 19 आकड्यावर. 48 पाहिजे. 13 चेंडू आणि विजय करता 48 धावा. एक चेंडू अजून सुद्धा बॅलन्स आहे. 13 चेंडू आणि विजय करता 48 धावा. बघा सूर्याची किरण मावळली ना की मग खेळ होणार नाहीये. पाता पाता सूर्यास्त झालाय. या वेळेस ब्लॉक होल मध्ये टाकलाय. 12 चेंडू आणि विजय करता 48 धावा. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज करा. ऋषी पराड येईल तत्पूर्वी मात्र डीजेची धून ऐकूया. जो विजयी संघ ठरला जाईल ना त्या संघाकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज राजेची कोठावळे मॅन फ्रॉम सील पांढरेपाडा यांच्या माध्यमातून विजयी संघाकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज लावला. विनंती करते सन्मानाने क्रीडा मंचावर या. मिलिंद 3 षटकार जर टोकले तर 10,000 5,000 अजून वाढवलेत. प्रयत्न केला जातोय. चांगला कटचा फटका. चौकारा करता निघून जाईल चेंडू. चौकार 4. क्या बात आहे. आणि या 4 धावेनंतर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते जवळ 23 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 44 धावा. 11 चेंडू आणि विजय करता 44 धावा. प्रति चेंडू चौकाने ठोकावा लागेल. 11 चेंडू आणि विजय करता 44 धावांचं आव्हान आहे. ते कसं पार केलं जाईल ते पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्पेअरलेग पंचांच्या रिझर्व मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं. डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मिलिंद गुड रन बिटवीन द विकेट. आणि यावेळेस विकेट गेली. एकाच रुलावर 2 गाड्या अपघात झाला आणि विकेटचं बदल. मिलिंद मोरे बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. आणि चेंडू 10 आणि विजय करता 43 धावा. चांगला चेंडू. फटका चांगला आणि रोहित आहे म्हणजे तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. विकेटचं बदल. अजून एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. 6वा गडी तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. चेंडू शिल्लक राहिले गेलेत 9 आणि विजय करता 43 धावांचा आव्हान इथं समोर पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि विजय करता 43 धावा. 9 चेंडू आणि विजय करता 43 धावा. काही घडू शकतं. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. 9 चेंडू मध्ये 43 धावा थोडस कठीण आहे परंतु होण्यायोग्य आहे. या वेळेस अपील केलाय. उंची जास्त आहे. आता चेंडू शिल्लक राहिले गेलेत 8 आणि विजय करता धावा जमवायच्या त्या 43.
प्रवीण मोरेकडनं सुधाकर शेटकार माराचा 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या वेळेस जागा चुकीची आहे. चला जुना बॉल द्या आणि मॅच चालू करा. जुना बॉल पंच द्या आणि कमिटी मेंबर्सला विनंती करतो, प्रेक्षक राजा तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याचं कार्य करा. प्रेक्षक राजा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पोहोचवा. आता मात्र जवळ सामन्याला ना कलाटणी कशी काय लागली जाईल ते पाहावं लागेल. येस, पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि हे 6 चेंडू आणि विजय करता किती धावा पाहिजेत तर जवळ तुम्हाला पाहायला मिळतील 6 चेंडू 37. 6 चेंडू आणि विजय करता 37 धावा. 6 चेंडू 37 धावा. या डीजे आयवा कॅच बाहेर कोणी पण जर झेल टिपला गेला तर कोणाकडे उदय गोवार यांच्या माध्यमातून महिला वर्गाने टिपला तर 300 रुपयात. हा आयवा कॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराच्या बाहेर जर कॅच टिपला तर उदयजी गोवार यांच्या माध्यमातून 200 रुपये जेंट्स करीत आहेत आणि लेडीज करीता 300 रुपयात. एकदा केवला गेलो होतो मॅचला दादा, गंमत सांगतो, असेच पैसे लावले होते, समोरचे 3 दात पडले. म्हणजे रिस्क घेऊ नका, जर वाटलं तर पकडा, बाकी जाऊ दे. त्याला 36,000 रुपये खर्च आला. हे लावून जाणार, आपलं काम करणार. फटका चांगला आहे. डिपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. या माय माऊल्या आमच्या आहेत ना, माय माऊल्या एकदा बाउंड्री लाईनच्या जवळ तरी उभ्या राहा. पदरात जरी पडला ना तरी 300 रुपये तुमच्या पदरात येतील. माय माऊल्या वाट पाहतात की चेंडू तिथपर्यंत पोहोचेल का. आहेत आमच्या माय माऊल्या आहेत बघा. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त खेळ पाहण्याकरिता आल्यात. क्या बात आहे, दर्जेदार. आणि आता मात्र औपचारिकता राहिली जाते कारण चेंडू राहिले गेले ते 5 आणि विजय करता बऱ्याच धावा पाहिजे. त्या जवळ 37 झाल्या. 37 धावा अजून जमवायच्या आहेत. 2 चेंडू झालेत. रोहित चांगला गाणा नाम लाचासाठी चांगला गाणा. मॅच कपली का लगेच. येस, शैलेंद्र गायकवाड विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर यायचा आहे. आदरणीय सन्माननीय शैलेंद्रजी गायकवाड. या वेळेस फटका फसलाय. एक धाव मात्र येईल बाईच्या स्वरूपात. एक धावेनंतर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळ अजून 32 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक राहिले गेले 3 आणि विजय करता 32 धावा पाहिजेत. थोडीशी घाई करा प्लीज. बघा काही घडू शकतं. क्रिकेट आहे परंतु आता घडण्यासारखं नाहीये. काय फटका चांगला आहे परंतु डीपोर क्षेत्ररक्षक त्याकरिता तैनात आहे. बघा गुरु मडवी आज पायाला पण चेंडू आडला जातोय. घाई करा बाबा, काहीकांच्या आरतीचा टाइम झालाय. काहीकांचे घसे कोरडे झालेत. ते नुसते थांबले तिथं, बघतील कधी संपेल आणि निघतो आम्ही. काही 7 वाजता बाम लावतात, अर्धे लावून आलेत बाम. वास इथपर्यंत येतो. बामची पद्धत आहे ना ती बंद होणार नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आलाय आणि धावसंख्या 1 धाव काढली. एक धावेने धावसंख्या धावपळकावर आली आहे. ती जवळ 38 रन्स ऑन टू द बोर्ड. शेवटचा चेंडू जवळ चॅम्पियन ठरलाय. 99% चॅम्पियन ठरलाय टीम गुरु फायटर्स टीम. शेवटचा चेंडू आणि आज चेंडूवर ठरला जाईल कोण विजेता ठरला जाईल. आणि यस, टीम विजेता झाली आहे ती मात्र गुरु फायटर्स. त्यात